हाय फ्रेंड्स, आज बनवूया हॉटेलसारखी पावभाजी। इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, थोडीशी गोबी, चिरलेली पत्तागोबी, 2 बटाटे आणि 2 टोमॅटो। ते मी छान असं धुवून घेतलेलं आहे, आपण बघू शकता। आता मी इथे कुकर ठेवलंय, त्यामध्ये 2 चम्मच ऑइल घातलंय। त्यामध्ये या चिरलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे आपण। आता मी त्यामध्ये टाकत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी ते परतून घेतले, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि आता कुकरचं झाकण लावून घेत आहे ते मिक्स करून। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाजी छान अशी शिजलेली आहे, आपण बघू शकता। ती शिजलेली भाजी मिक्स करून घ्यायची आणि ते मिक्स करायचे आणि त्याचं बारीक पेस्ट बनवायचं। आता मी इथे कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चम्मच ऑइल घालणार आहे। त्यामध्ये आपण बटरही टाकू शकता, जसं मी टाकलेलं आहे इथे। 1 वाटी कांदा, थोडा आलं लसूण पेस्ट, ते छान असं मिक्स करायचे लाल होईपर्यंत। आपण बघू शकता ते छान लाल झालेलं आहे। त्यामध्ये 2 चम्मच मसाला घातलेला आहे, पावभाजी मसाला मी, 1 चम्मच लाल मिर्च आणि ते मिक्स केलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, हळद आणि ते मिक्स केलेलं बॅटर त्यामध्ये टाकायचं आणि ते छान असं परतून घ्यायचं। आपण बघू शकता छान अशी भाजी झालेली आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, कोशिंबीर घालायची आणि आता आपण त्यामध्ये झाकण ठेवून देणार आहे आणि थोडंसं बटर टाकलंय मी इथे आणि छान अशी पावभाजी तयार झालेली आहे।